नमस्कार, माझं नाव उषा खराटे. मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर माहिती आहे का, एवढे दिवस घरातच राहत होती, भरपूर वर्ष घराच्या बाहेर जाण्याची काही गरजच पडली नव्हती, कामच पडलं नव्हतं आणि काहीच नव्हतं. त्या कारणाने घराच्या बाहेर पडणं माहिती नव्हतं. माहिती होतं पण गरज पडलीच नव्हती कधी सांगायचं. आणि आता एवढं टेन्शनमध्ये चालू होते काही दिवस, माझे पप्पा पडले तेव्हापासून. तर हळूहळू माणूस टेन्शनच्या बाहेर निघतं बरं का. हळूहळू माणूस टेन्शनच्या बाहेर निघतं, ते काही टेन्शनमध्येच राहत नाही कुठलाच व्यक्ती. तसंच मी पण निघाली आहे टेन्शनच्या बाहेर. आणि माझी सवयच आहे जास्त दिवस टेन्शनमध्ये राहायचं नाही आहे. त्याने माहिती आहे का काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, डोळ्याच्या खाली काळं काळं होतं. तर त्यासाठी ना मी अजिबात टेन्शनमध्ये राहत नाही आहे. येतं टेन्शन, पण त्याला लवकर बाय पण करावं लागतं. नाहीतर ना आपल्या चेहऱ्याचा हुलिया बदलवून टाकतं ते टेन्शन. असं काय हरकत नाही. महत्त्वाचं सांगायचं स्टॉलबद्दल. तर स्टॉलबद्दल असं सांगायचं आहे की हळूहळू आपले 4 पैसे मला भेटायला लागलेत. 4 पैसे तुम्ही म्हणणार 4 पैसे म्हणजे 4,000 का, आता असं वगैरे नाही, बिलकुल नाही आहे. 4 पैसे म्हणजे आपला पर दिवसाला ₹100 सुटत आहे मला. आणि खर्च वगैरे जाऊन बरं का, असं ₹500 मला निघतात. तर त्या ₹500मधून मी 300-400 सामान आणते. कधी 500 सुटतात, कधी 400, कधी 300 आणि तिने बडबड जर केली ना, तर मग 100 पण सुटत नाही आहे त्या दिवशी. तर ज्या दिवशी तिने बडबड नाही केली ना, त्या दिवशी माझं पूर्ण विकल्या जातं आणि डबे खाली होऊन घरी येतात. आणि बडबड केली ना, माझे डबे सगळे तसेच राहतात आणि मी सगळं नाश्ता घेऊन घरी येऊन येते. तर हळूहळू चालू आहे व्यवस्थित सुरळीत. आणि जे ओळखीचे लोक येतात, बघतात मला, म्हणतात की छान केले, सुंदर केले आणि हळूहळू व्यवस्थित होईल, तुमचं काय टेन्शन घेऊ नका. कारण त्यांना माहिती आहे मी घराच्या बाहेर कधी पडली नाही, मला गरज पडली नाही. आणि अचानक अशी मी कामाला जायला लागली, अचानक मी स्टॉल चालू केलं आहे, अचानक माझ्या जीवाची खूप दैना झाली आहे, हे सगळ्या लोकांना माहिती पडलं आहे. जे ओळखीचे आहेत त्यांना बरं का, तर त्यांना असं वाटतं आहे की अरे ही लेडीज कधी घराच्या बाहेर निघली नाही, अचानक एवढं प्रेशर पडलं आहे का, हिला कामाला जावं लागलं, हिला स्टॉल चालू करावा लागला, ही किती वाजता उठत असेल घरामध्ये, हे सगळं काही ती स्वतः बनवते. तर किती वाजता बनवत असेल, किती थकत असेल, हे सगळं काही तिला करावं लागतं. या सगळ्या काही गोष्टींना लोकांच्या मनामध्ये येतात बरं का, ओळखीच्या. ज्यांनी मला अचानक स्टॉलवर पाहता येईना त्या लोकांच्या मनामध्ये. ज्यांना माहिती नाही की माझ्या पप्पांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या मनामध्ये. ज्यांना माहिती आहे की ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या मनामध्ये, सर्वांच्या मनामध्ये. तरी पण मला ना सगळे असे चांगला बेस्ट विशेष देऊन जातात बरं का. जात्या वेळेस, येत्या वेळेस पण बेस्ट ऑफ लक करतात आणि जाताना पण. तर असंच आमचं संभाषण होत राहतं डेली. गिऱ्हाईक येत आहे, जात आहे. काही रिटर्न गिऱ्हाईक येत आहे, काही नवीन गिऱ्हाईक राहतात. तर असे गिऱ्हाईक एवढे म्हणजे व्यवस्थित बोलून जातात ना, की त्या काहीतरी शब्द ना असे आपल्या लाईफमध्ये खरोखर असतात असं वाटतं, की खरंच यांनी आपल्या काही शब्दांना नोट केलं आहे चेहरा पाहून, की आपले शब्द खरंच आहेत का काय. तर आज असं गिऱ्हाईक आलं की त्यांनी पाहिल्या म्हणत आहे का तुमची स्माईल महत्त्वाची आहे. आणि जर आपण दुकानवर, स्टॉलवर, कुठे पण काही उद्योग ना, चेहऱ्यावर जर स्माईल ठेवली ना, जर जो न येणारा व्यक्ती असतो ना, ते व्यक्तीसुद्धा आपल्याकडे नक्कीच येतो, 100% येतो. जसं की मी आज आलो आहे, तर मला हसायला आलं. मी म्हणले हो का, थँक्यू सर. तर बोलले नाही नाही सर वगैरे नाही आहे, आपल्या सहज. तर म्हणलं हो का. तर मग मी त्यांना बोलले का कसं आहे माहिती आहे का, चेहऱ्यावर 12 वाजवून ठेवणं ना अजिबात चांगलं नाही आणि मला तर बिलकुल आवडत नाही आहे चेहऱ्यावर 12 वाजवून ठेवणं. हां, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात, असं नाही की वाजतच नाही आहे, वाजतात, माझ्या पण वाजतात. पण ते 12 ना वाजवण्याचं वेळ नसतो, काळ पण नसतो. पण ना ठराविक जागा असते, ती जागा म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये. घराच्या बाहेर गेलं ना, चेहऱ्यावर मी 12 अजिबात ठेवत नाही आहे. चेहऱ्यावरचे माझे ना सकाळचे 6, 7, 9 असे ठेवते मी, एकदम फ्रेश. तर ते हसायला लागले. बोलले माझं पण शॉप आहे. बोलले हो का. तर असं बोलता 10 मिनटं, 5 मिनटं गप्पा-छप्पा मारल्या. नंतर त्यांनी इडली वगैरे घेतली आणि बोलले मी फक्त ना तुमचे चेहऱ्याची स्माईल पाहून ना स्टॉलवर आलो आहे. तसं मला इडली खायची पण नव्हती, पण आलो आहे मी. तर मी म्हणले थँक्यू. तर बोलले थँक्यू वगैरे नाही,
ते बोलले ठीक आहे, नो थँक्यू. मला हसायला लागले, बोलले तुम्ही खरंच खूप फ्री आहात. म्हणली जीवनामध्ये ना एकदम बिझी राहणं किंवा गुंतून राहणं गरजेचं नाही आहे. कुठे कुठे केव्हा केव्हा फ्री राहणं पण गरजेचं आहे आणि ते मला आवडतं म्हणून मी राहते. प्रत्येकाला फ्री राहणं आवडत नाही आहे आणि ते सुटेबल पण होत नाही आहे. तर ते बोलले खरंच वैयक्तिक मत आहे की चेहऱ्यावर बारा नाही ठेवायचे. तर असं आमचं बोलणं झालं. खूप काही बोलणं झालं. ते एकदमच सांगितलं तर शॉक लागेल की एवढं काय बोलणं झालं. तर हो, खरंच काही काही गिऱ्हाईक खूप छान येतात. लेडीज पण खूप छान येतात. जेंट्स पण खूप छान येतात. लहान मुलं तर सांगूच नका. लहान मुलं तर खूप मी त्यांची फॅन आहे बरं का. लहान मुलांची मी खूप मोठी फॅन आहे. अशी गिऱ्हाईक येतात ना, की त्यांनी मेंदूवडा खाल्ला काय बोलतात, "काकू" इतकं तोंड त्यांचं असं करतात ना, खूप गोड तोंड करतात बरं का. डायरेक्ट असे करतात, "काकू खूप छान बनवलंस ना. मेंदूवडा पण छान बनवला. इडली पण छान बनवली." असं ना छोटे-छोटे मुलं असे बोलतात. ते ऐकून ना इतकं म्हणजे मला हसायला येतं. मला लई लाड येतो पोरांचा. तसे मानसी मोठू आहेत म्हणा, लहानचे मोठे झालेत. पण आपलं एक हे असतं मन असतं, की किती पण लहान मुलं आपल्याजवळून हो म्हणजे मोठे हो, तरीसुद्धा आपल्याला लहान मुलांचा लाड येतोच म्हणजे येतोच. आपले मुलं असो किंवा लोकांची मुलं असो, लहान मुलांचा लाड येतो म्हणजे येतोच आणि मला तर खरंच माझ्याच्याने राहवलं जात नाही. लहान मुलं असले ना, तर मी एखादी इडली मेदूवडा ना असंच फ्रीमध्ये देऊन टाकते. साबुदाणा वगैरे असला ना, तर थोडासा चम्मचभर मी असंच देऊन टाकते. मी बिलकुल पैसे वगैरेचं बोलत नसते. कारण कसं आहे, लहान मुलं आहेत, लेडीजजवळ पैसे असतात किंवा नसतात आणि समोरच्याला असं की आम्हाला देता का, आमच्याकडे पैसे नाही आहे, असं बोलायला ना ताकद नसते बरं का. कोणाकडेच ताकद नसते. माझ्याकडे पण नसते आणि तुमच्याकडे पण नसते आणि कोणाकडेच नसते. तर त्यासाठी ना मी स्वतःहून म्हणते की पैसे नाही ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणते आणि मी थोडंसं त्यांना फ्रीमध्ये देते. कारण कसं आहे, लहान मुलं आहेत शेवटी. तर अशा माझ्या काही गोष्टी, गप्पा आणि गिऱ्हाईकाला हँडल करणं महत्त्वाचं. 2-4 गिऱ्हाईक आले ना, मी लय कन्फ्यूज होऊन जाते. कोणी 2 प्लेटी, कोणी 4 प्लेटी मागतं, कोणी मिक्स मागतं, कोणी काय मागतं. त्यावेळेस खरंच मी खूप हडबडून जाते. मला सुचत नाही की नेमकं कोणाला द्यावं आणि महत्त्वाचं म्हणजे भीती पण मनात असते, हे माझं गिऱ्हाईक वापस जायला नको दुसरीकडे. हे मला भीती असते की माझं गिऱ्हाईक ना दुसरीकडे जायला नको. कारण माझी चव आणि दुसऱ्यांची चव खूप वेगळी असते. जर त्याला माझी चव सोडून दुसऱ्यांची चव आवडली, तर मग माझं गिऱ्हाईक तिकडेच परमनंटली होईल. त्यासाठी ना मी एकदम फास्टमध्ये करते. म्हणजे ज्यावेळेस गिऱ्हाईक येतात ना, त्यावेळेस. तर असं माझं स्टॉलचं चालू आहे. काय काय होतं, काय काय नाही होत, मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.